नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अर्जुन होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर आज आंबट गोड चवीची कुरकुरीत अशी अळूवडी कशी तयार करायची ते बघूयात. इथं बघा, लाल देठाची अळूची पानं घेतली आहेत. पानं छान स्वच्छ अशी धुवून घ्या. मोठ्या आकाराची पानं घ्या आणि त्याची देठ कापून घेतलेत. चला तर आता पीठ भिजवून घेऊया. इथं मी 1.5 वाटी बेसन घेते आहे. पानं ही लाल देठाचीच घ्या, याला खाज कमी असते. हिरव्या देठाच्या पानाला जास्त खाज असते. आणि इथं अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे कुरकुरीत होण्यासाठी. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि थोडीशी साखर ऑप्शनल आहे, पण साखर घाला. आणि चिंच पाण्यामध्ये भिजत घातले होते 15-20 मिनटं. आणि चिंचेचा कोळ अवश्य घाला, याने काय होईल ना, खाज सुटणार नाही, घसा खवखरणार नाही, म्हणून चिंचेचा कोळ पण घाला. आणि साखरने छान अशी गोड चव येईल, म्हणजे आंबट गोड अशा चवीची आपली अळूवडी तयार होईल. आता पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया. एकदम घट्ट पण नको आणि खूप पातळ पण आपल्याला पीठ भिजवायचे नाही आहे. हे बघा, असं पीठ भिजवून घ्या. छान असं मिक्स करून घ्यायचे सर्व जिन्नस. आता इथं आपण देठ कापून घेतलं आहे आणि उलट्या साईडने पान करून घ्यायचं. आणि त्याचा जो देठाकडचा भाग आहे, जाडसर भाग, तो थोडासा कापून घेऊया, म्हणजे वडी छान गुंडाळली जाईल, पीठ छान त्याला लागलं जाईल. आता जो शिऱ्यांचा भाग आहे, यामध्ये मी थोडंसं तीळ घालायचं विसरले, तीळ पण घाला. मागच्या साईडने आता आपण छान असं याला पीठ लावून घेऊया. मागच्या साईडने छान पीठ लावून घ्यायचं सर्व बाजूने. खूप घट्ट पण पीठ भिजवायचे नाही आणि खूप पातळ पण नको, पानाला चिकटलं केलं पाहिजे छान. हे बघा, कडेने पण छान असं पीठ स्प्रेड करून घ्या. आता दुसरं पान घेते आहे. दुसरं पान पण उलट्या साईडने ठेवून त्याला पण छान असं पीठ लावून घेऊया. हे बघा, सर्व बाजूंनी पीठ स्प्रेड करून घ्यायचं. कडेला पण छान लावून घ्यायचं. आता इथं मी तिसरं पानाचं अजून लेअर घेते आहे. तुम्हाला जर अजून 4-5 पानांचं करायचं असेल तर तसं पण करू शकतात. छान असे लेअर येतात वडीला. आता इथं पीठ लावून घेतलं आहे, सर्व कडेने पण लावून घ्यायचं. आता आपण वडी छान अशी गुंडाळून घेऊ. हे बघा, आता याला पण थोडं वर पीठ लावते. आता इथं रोल तयार करून घेऊया. इथं आता हा रोल तयार करून झालेला आहे. आता चाळणीला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेते आहे, म्हणजे वडी ही खाली चिकटणार नाही, रोल चिकटणार नाही. आता 10 मिनटं आपण हे वाफवून घेऊया. स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये ठेवलं तरी चालेल, चाळणीमध्ये ठेवलं तरी चालेल. हे बघा, इथे 10 मिनटं झालेत. चेक करून घेऊ. बघा, चाकूला काहीच नाही आलं, रोल म्हणजे छान असं आतमधून वडी शिजली गेली आहे. हे बघा, थंड झाल्यावर कट करून घ्यायच्या. आता याच्या वड्या तयार करून घेऊयात. बघू शकतात किती इझिली कट होत आहेत. छान अशी शिजली गेली आहे वडी. हे बघा, पानं छान शिजली. बघा, तुम्ही बघू शकतात लेअर किती छान आलेत वडीला. आता मी सर्व इथं वड्या कट करून घेते. बघा, अजिबात कुठे सुटलेले नाही आहे वडी. लेयर्स बघू शकतात तुम्ही. आता थोडं तव्यावर तेल घालून शालो फ्राय करून घेते आहे. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तरी चालेल. ज्यांना तेलकट नाही आवडत जास्त, त्यांनी शालो फ्राय करा तरी चालतं, किंवा अशाच खाल्ल्या तरी वड्या छान लागतात. मी तर शालो फ्राय करून घेते आहे आता वड्या. दोन्ही साईडनी छान खरपूस अशा भाजून घेऊ. थोडीशी त्यावर तीळ टाकते आहे मी. छान असा कुरकुरीत अशा वड्या तयार होतील.
अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी अर्चूज होम अँड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकतात वडी मागच्या साईडने पलटून घेतली. आता छान अशी कुरकुरीत क्रिस्पी अशी वडी तयार आहे. आता आपण सर्व वड्या पलटून घेऊयात. इथं आपल्या वड्या हा बनवून तयार आहे. एक तोडून दाखवते. बघा आतमध्ये किती छान क्रिस्पी अशी वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.